शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थ्या. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संतांच्या परंपरेला विनम्र अभिवादन करून संतांची जीवनमूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन ज्यांनी पोचवली आणि खऱ्या अर्थाने जनजागरण आणि प्रबोधन घडवलं अशा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, भराड्यांना, गोंधळ्यांना, वासुदेवांना, खडकलक्ष्म्यांना, पांगळ्यांना, पिंगळ्यांना, आंधळ्यांना, शाहीरांना, दांगटांना, तमासगिरांना, लोकसंस्कृतीच्या सगळ्या उपासकांना, समोर बसलेल्या सर्व विद्वज्जनांना सर्वात प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आज गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेमध्ये शेवटचं पुष्प अर्पण करण्याच्या निमित्ताने आज आपल्या समोर मी उपस्थित झालेलो आहे. व्याख्यानाचा विषय एकतरी ओवी अनुभवावी. या ठिकाणी जेव्हा राजाभाऊ, आमचे पोफळे साहेब, आप्पा वागल या सगळ्यांनी जेव्हा मला निमंत्रण दिलं तेव्हा मनामध्ये विचार आला की डॉक्टर रामचंद्र देखणे सरांनी या ठिकाणी अनेक वेळा व्याख्यानं केलेली आहेत. गांधीपेठ तालीम ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी व्याख्यानमाला पूर्वी चालायची आणि मागच्या वर्षी नाही, याच वर्षी गणपतीचं सुद्धा प्राणप्रतिष्ठा ही माझ्या हस्ते झाली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच भाऊसाहेब आणि ह्या सगळ्यांनी मला विनंती केली की आपण ह्या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी यायचंय. मी विचार करत होतो की कशासाठी मला या ठिकाणी बोलवलं. ठीक आहे, व्याख्यान देणं हा एक भाग झाला, कारण घरामध्ये माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंग, आम्हाला येतं काय, निशिदिनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, हेच आम्ही करत आलोय. त्यानिमित्ताने मला बोलवलं असेल. पण त्याच्यानंतर या मंडळींनी थोडासा एक वेगळा उपक्रम माझ्या कानामध्ये सांगितला. तो असा होता की तुम्हाला चिंतामणी पुरस्काराने पुरस्कृत करणार आहोत किंवा तुम्हाला देणार आहोत. नंतर विचार करायला लागलो की अशा ठिकाणी जेव्हा देखणे सरांचा अतिशय समृद्ध वारसा ज्या क्षेत्राला लाभलेला आहे, आपण अनेक वेळा त्यांची व्याख्यानं इथे ऐकलेली आहेत. आनो भद्रा क्रतवो यंती विश्वता उपनिषद सांगतात, चांगले विचार कानावर पडावेत हे ज्या ठिकाणचं सूत्र आहे. अशा ठिकाणी जेव्हा आपल्याला बोलवलं जातं तेव्हा मनामध्ये विचार येतो की आपण हे बोलू, ते बोलू, अमुक बोलू, तमुक बोलू, असं करू, तसं करू. आणि जेव्हा व्याख्यान होतं, प्रवचन होतं, कीर्तन होतं आणि जेव्हा गाडीत बसून घरी जायला निघतो तेव्हा लक्षात येतं की आपण काहीच बोललो नाही. हे बोलायचं राहून गेलं, ते बोलायचं राहून गेलं, अनेक गोष्टी राहून गेल्या. याचं कारण काय? आणि हे कारण आणि आपण मला सन्मानित केलं ते कारण, त्याचबरोबर आपल्या समोर मी उभा आहे, ह्या तिन्ही कारणांचं जर का सूत्र एका माऊलींच्या ओवीत सांगायचं झालं तर बालका ते लेव विजय लेणे तयाप्रमाणे ते काय करणे तो सोहळा भोगणे जननेसी दृष्टी माऊली म्हणते. एखादं लहान मूल असतं, त्या लहान मुलाला त्याची आई नटवते, सजवते, त्याला काही कळत नाही कुठले दागिने तिने घातलेले, काय प्रकारचा अलंकार त्यांना धारण केलेला आहे, त्याला ते अलंकार घालते, त्याला नटवते, छान तीट लावते आणि त्याच्याकडे बघून तीच हसते. त्याला काही माहिती नसतं तो कसा नटलाय, तो कसा दिसतोय, किती सुंदर दिसतोय, ती हसते. त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आज पिंपरी चिंचवडकरांनी मला नटवलंय आणि मी कसा नटलोय हे बघण्यासाठी तुम्ही समोर बसलेला आहात. तुम्ही समोर बसलेले आहात. माऊलींचं वैशिष्ट्य तेच आहे. कुठलाही प्रसंग घ्या, माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही असं नाही. त्या दृष्टिकोनातून आज मला या ठिकाणी बोलवलं आणि खऱ्या अर्थाने देखणे सरांचे सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्या. कुलकर्णी सरांकडे मी चहाला गेलो, त्यांच्याही मनामध्ये अनेक आठवणी देखणे सरांच्या होत्या. कॉलेजला सुद्धा देखणे सर येऊन गेलेले आहेत. मधू जोशी काका इथं भेटले. खूप मोठं काम या सगळ्यांनी उभं केलं आणि या सगळ्यांचा समान जोडणारा धागा म्हणजे एक तर रामकृष्ण मोरे सर आणि डॉक्टर रामचंद्र देखणे सर. म्हणजे का फळलिया तरुची शाखा भूमीशी सहजे उतरे लेखा तैसे भूतमात्रा अशेखा खालावती जे माऊली म्हणतात. पाना फुलांनी बहरलेलं झाड इतकं बहरतं आणि त्या भाराने ते खाली वाकतं, इतकं वाकतं की जमिनीला टेकतं आणि जमिनीतून नवीन झाड निर्माण होतं. नम्रता काय असते,
ते खऱ्या अर्थाने या लोकांच्या तालमीमध्ये जे शिकलेले आहेत, जे ह्या लोकांच्या तालमीमध्ये राहिलेले आहेत, त्यांच्याकडे बघितल्यावरती लक्षात येतं खरी नम्रता इथं आहे. म्हणजे इथे बसलेले अर्धा डझन लोक हे नगरसेवक होऊन गेलेले आहेत. खऱ्या अर्थाने आमदारकी खासदारकीच्या लेवलची ही सगळी माणसं आहेत, पण तरी सुद्धा समाजाच्या साठी कुठेतरी आपण काहीतरी देणं लागतो. आणि वैचारिक पद्धतीने आमचे शिवले साहेब आहेत, वैचारिक पद्धतीने ते देण्याचं काम ही मंडळी अतिशय जिज्ञासेपोटी अतिशय उत्तम उत्कटतेच्या माध्यमातून ते करतायत. आणि त्या दृष्टिकोनातून आज जो विषय इथे घेतलेला आहे त्या विषयाचं नाव आहे एक तरी ओवी अनुभवात. म्हणून खऱ्या अर्थाने आज मी इथे आलो, मला इथे पुरस्कृत करण्यात आलं. सगळ्यांच्या साक्षीने मी पुन्हा एकदा सांगतो की पुरस्काराचा मी अतिशय नम्रतेने स्वीकार करतो. आणि खऱ्या अर्थाने हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे. परवाच्या दिवशी डॉक्टर मणिबाई देसाई राष्ट्रीय पुरस्कार मला मिळाला, आज हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळणं हे खऱ्या अर्थाने तुमच्या कामाची पावती असते, पण त्याचबरोबर तुमचं काम वये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रदानम असं म्हणतात. विद्याधन जे आहे ते वाटल्याने दुप्पट होत असतं, तिप्पट होत असतं. त्या दृष्टिकोनातून पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्याकडे जे जे आहे ते खऱ्या अर्थाने समाजाच्या पर्यंत किंवा समाजाच्या अंतरंगामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने कसं रित करता येईल याची खऱ्या अर्थाने ही एक सूची आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या पुरस्काराचा मी अतिशय नम्रतेने स्वीकार करतो. महाराष्ट्रामध्ये दैदिप्यमान संतांची परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्राला ज्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं ते माणूस खरोखरच महान असला पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ म्हणणाऱ्या तुकोबारायांचा महाराष्ट्र हा मान असला पाहिजे. मी परवाच्या दिवशी जर्मनीला गेलो आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकोबारायांची मूर्ती दोन्ही संस्थांच्या वतीने पहिल्यांदा प्रतिष्ठापित करण्यात आली. शेकडोच्या संख्येने जर्मन सगळे जे होते त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत होते. हा गजर जेव्हा ऐकला तेव्हा लक्षात आलं की खऱ्या अर्थाने महाराष्ट्र किती महान असला पाहिजे. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जर का संत नसते तर महाराष्ट्राला महाराष्ट्र आपण म्हणू शकलो नसतो. याचं कारण असं आहे की संतांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जी बीज रोवलं ते बीज आजही आपल्या अंतरंगामध्ये त्याच पद्धतीने आणि त्याच सात्विकतेने बहरत येतंय. आणि त्याच्या वटवृक्षाखाली आज आपण सगळेजण पंथस्थ झालेलो आहोत. एक अतिशय सुंदर संत साहित्याचं वर्णन करणारा किंवा संत परंपरेचं वर्णन करणारा एक अभंग आहे. तो अभंग आपल्यासमोर उद्धृत करतो. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस. भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा. निरूपणा केले ओझा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानेश्वर माऊलींनी संत साहित्याचा पाया रचला. ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्माचा पाया रचला. ज्ञानेश्वर माऊलींनी कर्म भक्ती ज्ञान समन्वयाचा पाया रचला. ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी सारस्वताचा पाया रचला. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक समतेचा पाया रचला, भागवत धर्माचा पाया रचला. जो भक्ती संप्रदाय एकास एक असा होता तो एकास अनेक केला. आणि खऱ्या अर्थाने सर्वांना यारे यारे लहान थोर सगळ्यांना भक्ती संप्रदायाचा अधिकारी माऊलींनी करून घेतलं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. खऱ्या अर्थाने भक्तीला वैश्विक पातळीवरती न्यायचं काम माऊलींनी केलं. जो जो मनुष्य भेटेल ना त्याच्या प्रती आदर ठेवा, निष्ठा ठेवा आणि तो भगवंताचाच अवतार आहे असं समजा आणि त्याच्या प्रती प्रेम आणि करुणा ठेवा हे सांगणारे पहिले माऊली होते. माऊलींनी पहिल्यांदा मराठी सारस्वताचा पाया रचला. आज भारुडाचा या ठिकाणी उल्लेख झाला आणि देखणे सरांचा आणि भारुडाचा अतिशय अतूट नातं आहे. ज्या नाथ महाराजांच्या भारुडांवरती देखणे सरांनी PhD मिळवली त्या भारुडाचे आद्यजनक कोण असतील तर ते ज्ञानेश्वर माऊली. आणि अतिशय सुंदर भारुड ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा सांगितलं. एका काट्याच्या आणीवर वसली तीन गावं, दोन ओसाड बायक वसेची ना.
वसे चिना तेथे आले 3 कुंभार. वसे चिना तेथे आले 3 कुंभार. 2 आंधळ्या बायक दिसेची ना. 2 आंधळ्या बायक दिसेची ना. दिसेची ना त्यांना मारल्या 3 बुद्ध्या. दिसेची ना त्यांना मारल्या 3 बुद्ध्या. 2 हुकल्या बायक लागेची ना. 2 हुकल्या बायक लागेची ना. म्हणजे अतिशय गंभीर तत्ववेत्ता म्हणून ज्ञानेश्वर माऊलींकडे आपण पाहतो. पण त्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा समाजाच्या अंतरंगापर्यंत जाऊन त्यांना कळेल अशा भाषेमध्ये तत्वज्ञान पोहोचवण्यासाठी भारुडांची निर्मिती केली. ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक समतेचा पाया रचला. चोखोबा, तुमची जागा पायरीपाशी नाही, भगवंताच्या हृदयात आहे, कारण तुम्ही संत आहात, हे सांगणारे पहिले माऊली होते. ज्ञान भक्ती कर्म समन्वयाचा पाया माऊलींनी रचला. देखणे सरांचं अतिशय सुंदर वाक्य आहे, नक्की तुम्हाला आवडेल. वाक्य असे, ज्ञानाला कर्माचे हातपाय हवे, कर्माला ज्ञानाचे डोळे हवे, आणि ज्ञान आणि कर्म यांचा अहंकार जाण्यासाठी भक्तीचा ओलावा हवा. तो भक्तीचा ओलावा द्यायचं काम खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीने केलं. रसालंकार संपन्न भाषेने साहित्यिकांना, भक्ती वैराग्याच्या कथनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना साचाणी मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली म्हणतात, माझी ज्ञानेश्वरी असावी तरी कशी? नवरस भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरवरू निफजवी माये, साहित्य सोनियेचे खाणी, उघडू दे देशीयेची एक शोणी, विवेक वल्लीची लावणी होदई सैंघ, अगा विश्वैक्य धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. नवरसांचं सागर भरवीत, विवेकवल्लीची लावणी करीत, विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रतिभेचं पूर्णत्व घेऊन या मुलखामध्ये ज्ञानेश्वरी प्रगटली. म्हणून अनेक वर्षांनी का होईना विंदांच्या रूपामध्ये आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भूमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. ही प्रासादिक मराठी आली कुठनं? ती ज्ञानेश्वरीतून आली. पण ज्ञानदेवांनी मराठी सारस्वताचा पाया रचताना ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आपल्या समोर दिला, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आजचा जो विषय, एकतरी ओवी अनुभवावी, हे वाक्य आलं कुठनं? तर नामदेवरायांचा अभंग आहे, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. जास्ती काय करू नका, की ज्ञानेश्वरीची एक ओवी आहे ना, तेवढी अनुभवा, बास, आयुष्याचं सार्थक होईल. देखणे सर म्हणायचे, ज्ञानेश्वरी जे पठण करतात, वाचतात, 2-3 त्यांच्या मागे कारण असतात. एक कारण आहे की जिज्ञासेपोटी वाचतात ज्ञानेश्वरी, काय नेमकं ज्ञानेश्वरीमध्ये पाहू तर. दुसरं कारण आहे अभ्यासासाठी वाचतात, मला अभ्यास करायचा आहे. कारण ज्ञानदेवांनी एवढं मोठं ज्ञान संपूर्ण जगासाठी, विश्वासाठी, सर्वसामान्यांसाठी खुलं केलं, मला पाहायचं आहे. काही लोक भक्तीने वाचतात, श्रद्धेने वाचतात, निष्ठेने वाचतात, आणि काही लोक अहंकारापोटी वाचतात. मी ज्ञानेश्वरीची एवढी पारायणं केली आहेत, ज्या क्षणाला आपण म्हणतो ना मी एवढी पारायणं केली आहेत. मी मागच्या वर्षी 16 प्रमुख होतो आपण. अनेक लोक माझ्याकडे यायचे, म्हणायचे, महाराज 35वी वारी आहे. ज्या क्षणाला 35 हा आकडा आला, त्या क्षणाला वारीचं पुण्य गेलं. मोजण्यासाठी नाहीये, ही एक जीवन प्रणाली, असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. ज्ञानेश्वरी एक जीवन प्रणाली आहे. खऱ्या अर्थाने तीरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठीची हे शब्द सोपाने, रचिले धर्म निधाने निवृत्ती देवे. ज्ञानेश्वर माऊलींना काही संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिता आला नसता का? किंवा दुसऱ्या भाषेमध्ये करता आला नसता का? 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषा माऊलींना येत होत्या. कुठल्याही भाषेमध्ये करता आलं असतं, पण नाही. प्राकृत भाषेमध्ये, मराठीमध्ये सांगितलं का? तीरे संस्कृताची गहने, सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने ज्ञानसाक्षर नाही तर ब्रह्मसाक्षर करायचं काम माऊलींनी केलं. आम्हाला ब्रह्म उच्चारता येत नाही, साक्षरता कधी होणार? ब्रह्म लिहिता येत नाही. प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगतो,
पु ल देशपांडेंचं अतिशय सुंदर नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये एक प्रसंग आहे त्याच्यामध्ये. त्या प्रसंगामध्ये संताजी महाराज जगनाडे हे तुकाराम महाराजांचा समोर बसलेत आणि तुकाराम महाराज त्यांना अभंग सांगताय. संताजी महाराज तो लिहून घेत आहेत. ब्रह्मावरनं मला आठवलं म्हणून सांगतो. ब्रह्मामध्ये म कुठे लिहायचं आणि ह कसं घ्यायचं आणि हेच आपल्याला कळत नाही. तर ब्रह्मसाक्षर होणं हे खूप पुढची गोष्ट आहे. तेव्हा संताजी महाराज जो अभंग लिहित होते तो अभंग लिहित असताना अचानकपणे संताजी महाराज थांबले. तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, म्हणलं काय झालं बाबा, का थांबलात? ते म्हणले जोड शब्द आलाय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताय. त्यापैकी आम्ही हा शब्द आला. आम्ही हा जोड शब्द. मग थांबलात का? थांबलो याच्यासाठी की या ठिकाणी मला कळत नाही मग कुठं तोडायचा आणि ह कुठं तोडायचा म्हणून थांबलो. तुकाराम महाराज हसले आणि ते म्हणले संताजी बाबा, आम्ही शब्द लिहिताना म ही कुठे तोडायचा नाही, ह ही कुठे तोडायचा नाही, मग म ह ला जोडायचं आहे. वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय तोडण्यासाठी नाही जोडण्यासाठी आहे. तसं ब्रह्म जर का आपण चिंतन करायची वेळ आली, ज्ञानदेवांनी आपल्याला ब्रह्मसाक्षर केलं, संतांनी आपल्याला ब्रह्मसाक्षर केलं, म्हणजे नेमकं काय केलं? एकतरी ओवी अनुभवायची म्हणजे काय व्हायचं? तर ब्रह्मसाक्षर व्हायचं. आणि ब्रह्मसाक्षर व्हायचं म्हणजे काय व्हायचं? तर ब्रह्माची व्याख्या देताना सांगतात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे जे सत्य आहे ते ब्रह्म आहे, जे जे ज्ञान देणार आहे ते ब्रह्म आहे, आणि जे जे अनंत अविनाशी ना ते ब्रह्म आहे. सत्य काय? संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, देव सत्य आहे, सत्य तू सत्य तू विठ्ठला. पांडुरंग सत्य आहे. जे ज्ञान देणार आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगामध्ये कुठलीही नाही. वासुदेवाचं भारूड आत्ताच तुम्ही सांगितलं. डोक्यावरती मोरपिसांचा टोप आहे. मोरपिसांचा काय, बगळ्याच्या पिसाचा का नाही? सरांना असंच विचारलं, कोंबडीच्या पिसाचा का नाही? तर सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचं वाहन मोर. त्या मोराचं पीस भगवान श्रीकृष्णाने डोक्यावरती बांधलं का? कारण विद्येला डोक्यावर धारण करायचं असतं, पायदळी तुडवायचं नसतं. संस्थेचा 7वी नापास असलेला चेअरमन सर, तुम्हाला नाही सांगत बरं का, PhD वाल्याची मुलाखत घेतो. तो काय शिकलात? तो PhD झालोय. सचिवाला विचारतात PhD झालेत म्हणजे मॅट्रिक झाल्यात ना, काय शिकवणार? आता बिचारा नोकरी मागायला आलेला असतो. तो म्हणला सर तुम्ही सांगाल ते शिकू. देखणे सरांचं छान वाक्य, विद्यालय वाढली पण विद्या मात्र लयाला गेली. आज आपण अनुभवतो. म्हणून ब्रह्माची व्याख्या देताना म्हणतात सत्यम ज्ञानम. जे ज्ञान देणार आहे ना ते ब्रह्म आहे. इन्फॉर्मेशन नव्हे. माहिती आणि तंत्रज्ञान वेगळं आणि ज्ञान वेगळं. माऊली म्हणतात ज्ञान म्हणजे काय? अर्जुना तया नावे ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान. माऊली म्हणतात, मी नाही म्हणत. अर्जुना ज्ञान म्हणजे काय? तर आपण जे सगळं बघतो ना हे सगळं विज्ञान आहे. माणसं, गाड्या, घरं, सगळं 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 हे सगळं विज्ञान आहे. आणि या विज्ञानावरती खऱ्या अर्थाने लक्ष देणं किंवा त्याच्यातच खरी धन्यता म्हणणं यालाच अज्ञान असं म्हटलंय. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. जे ज्ञान देणारे म्हणजे स्वत्वाचा शोध ज्या ठिकाणी घेतला जातो त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि तिसरं अनंत अविनाशी. भगवंत अनंत अविनाशी, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजध्येय योगियांचे. तर खऱ्या अर्थाने ब्रह्मसाक्षर केलं ते ज्ञानदेव. माझ्या ज्ञानेश्वरीवरती बोलतोय म्हणून एक प्रसंग आठवला. एक माणूस माझ्याकडे आला. तो म्हणला महाराज तुम्ही आप्पा बळवंत चौकात राहता? म्हणलं हो, आपण चौकात राहतो. त्या ठिकाणी पुस्तकांची अनेक दुकानं आहेत. हो म्हणलं, पुस्तकांची दुकानं आहेत त्याच्यासाठी तर तो प्रसिद्ध आहे. आणि माझ्यासाठी एक काम कराल का? काय काम आहे? मला मराठीत ज्ञानेश्वरी जर का कुठे मिळाली तर हवी आहे. मला मराठीत ज्ञानेश्वरी जर का कुठे मिळाली तर हवी आहे. जे हसले त्यांना कळलं, जे नाही हसले त्यांचं त्यांच्याकडे, आपल्याला काय करायचंय? बुडते हे जन न देखवे डोळा. आपण काय करू शकतो? दुसरा एक मनुष्य मला भेटला मुंबईला. त्यांनी मला सांगितलं महाराज मी एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतलाय. काय प्रोजेक्ट आहे? प्रोजेक्ट असा आहे, मी मराठी ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करतोय.
मी म्हटलं ज्याच्यासाठी माऊलींनी काय प्रोजेक्ट आहे? प्रोजेक्ट असा आहे, मी मराठी ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करतोय. मी म्हटलं ज्याच्यासाठी माऊलींनी हा मार्ग स्वीकारला, त्या मार्गावर न जाता पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले, आत्मविदा थोरावले, येण्याची पंथी हा पंथ दिला. कुठला? तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. तमापासून म्हणजे अंधारापासून ज्योतीपर्यंत जाणारा, मृत्यूपासून अमरतत्वाकडे जाणारा हा खऱ्या अर्थाने सगळ्यांना ज्ञानसाक्षर करायचा मार्ग दिला. तो मार्ग उलटा का येत आहे? नाथाच्या घरची उलटीचं खूण, पाण्याला कैशी लागली तान. आज सैम्या नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्या लागले. आता वळचण पण माहित नाही, आढाही माहित नाही. शहरात व्याख्यान चाललंय. ही जी उलटी खूण आहे कशासाठी करायची? ज्याच्यासाठी ज्ञानदेवांनी आपला देह झिजवला, ज्याच्यासाठी एवढं उत्तुंग कार्य उभं केलं, त्या कार्यावरनं किंवा त्या कार्याचं अनुकरण करणं, त्या कार्याचं खऱ्या अर्थाने ती ज्योत, ती मशाल पुढे घेऊन जाणं हे आपलं काम आहे, वारकरी संप्रदायाचं काम आहे. त्यामुळे हा जो विषय या ठिकाणी घेतला, एक तरी ओवी अनुभवावी. का अनुभवायची? एकच ओवी अनुभवा, बस, खूप झालं. काय दिलं या ज्ञानेश्वरीने खरं आपल्याला? मी काही प्रसंग मुद्दामून सांगतोय जेणेकरून ज्ञानेश्वरीच्या गाभ्यात काय हे समजण्याच्या आधी ज्ञानेश्वरी का हातात धरायची आपल्याला लक्षात येईल. बरेच जण म्हणतात महाराज ज्ञानेश्वरीचा आम्ही अभ्यास करतो. देखणे सरच सांगायचे की जो कोण म्हणतो ना की मला ज्ञानेश्वरी कळाली आहे, मला ज्ञानेश्वरी कळाली आहे, दोनच त्याचे पर्याय असू शकतात. एक पर्याय तो अतिशय ज्ञानी असला पाहिजे आणि दुसरा पर्याय तो खोटारडा असला पाहिजे. आणि दुसरा पर्याय हा जास्त संयुक्तिक आहे. का बरं? मला ज्ञानेश्वरी कळाली आहे, मला ज्ञानेश्वरी कळाली आहे, इतकी काय सोपी आहे का ज्ञानेश्वरी? सर्वसामान्यांच्या प्रतिभेला उतरेल असं ज्ञान ज्ञानदेवांनी जरी दिलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, तरी सुद्धा ज्ञानेश्वरी तितकी सोपी नाही. सोपी कोणाला होते तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. दुंडा महाराजांनी 60-70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. दुंडा महाराज प्रत्येकाला माहिती आहे, 60-70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. आणि त्याच्यानंतर वृद्धापा काळ आला, त्यांना ज्ञानेश्वरी सांगता येत नव्हती किंवा बोलता येत नव्हतं. पंढरपूरला चातुर्मासाला लोक जायचे दुंडा महाराजांच्या. किती जणांनी गेलेत, अनुभवलाय मला माहित नाही. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, त्याच्या आधी चंद्रभागेचं स्नान करायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि दुंडा महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायची. हा नेम असायचा. थंडी आहे म्हणून स्नान घडलं नाही, चालेल. खूप मोठी लाईन होती, बारी मोठी होती म्हणून दर्शन झालं नाही, चालेल. पण ज्ञानेश्वरी ऐकण्याचा नेम त्यांनी कधीच चुकवला नाही. असे लोक आहेत. 40-40 वर्ष दुंडा महाराजांची ज्ञानेश्वरी त्यांनी ऐकलेले लोक आहेत. तेव्हा 60-70 वर्ष महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. वृद्धापकाळाने त्यांना बोलता येत नव्हतं. पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांचा सत्कार करायचं ठरलं आणि सत्काराच्या नंतर दुंडा महाराज हे त्याला उत्तर म्हणून काही शब्द आपल्याशी बोलणार आहेत असं जाहीर करण्यात आलं. हा मोठा सुवर्णयोग होता. ज्यांना ज्ञानेश्वरी ऐकायची सवय होती ते सगळे देहाचं कान करून ज्ञानेश्वरीच्या विषयी दुंडा महाराज, सत्काराच्या वरती दुंडा महाराज काय प्रतिक्रिया देत आहेत, काय बोलतायत हे अतिशय मन लावून ऐकत होते. आणि सत्काराला उत्तर देताना दुंडा महाराज म्हणाले, गेली 60-70 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगितली, गेली 60-70 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगितली. ही ज्ञानेश्वरी मला कळली म्हणून सांगितली नाही, तर कळावी म्हणून सांगितली. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. आपण म्हणतो ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची टीका आहे, पण जे भगवद्गीतेत नाही ना ते ज्ञानेश्वरीमध्ये. टीका कशाला म्हणतात? टीका कशाला म्हणतात? मी तुमच्या विषयी काहीतरी भाष्य केलं त्याला टीका म्हणतात. हे ट्रान्सलेशन नाही आहे, तर त्याच्यावरती माऊलींनी भाष्य केलं आहे. प्रत्येक ह्याच्यावरती भाष्य आहे माऊलींचं. आणि खऱ्या अर्थाने भगवद्गीता छोटा ग्रंथ आहे, पण तो ग्रंथ त्याचं भाष्य करत 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 म्हणजे सर्व लक्षात घ्या. ज्या वेळेस माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा समोर बसणारा जो संपूर्ण वर्ग होता तो वर्ग अतिशय सर्वसामान्य जनतेतला होता, सर्वसामान्य होता. संतांचं वैशिष्ट्यच काय? दोन पद्धतीने सांगता येतं. एक तर भगवंत कसा हे संतांच्यामुळे आपल्याला कळलं. मी नेहमी सांगतो, संत नसते तर सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया हे कळलं असतं का?
किंवा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं म्हणून कळलं. तो आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजधे योगियांचे, तो आनंद स्वरूपे अद्वय नित्य निरामय, हे तत्वदर्शन कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं. म्हणून संतांचे आपल्यावर उपकार आहेत, म्हणून संतांचे उपकार आहेत. आणि दुसरी गोष्ट मी आत्ता सांगत होतो की ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुद्धा संतांनी गीतेवरती नुसतं ट्रान्सलेशन माऊलींनी केलेलं नाही, तर गीतेवरती भाष्य केलं आहे. भाष्य हे वेगळा विषय आहे. जे गीतेमध्ये नाही ते सुद्धा माऊलींनी सांगितलं. समोर सर्वसामान्य लोक बसले होते. माऊलींनी एक सिद्धांत द्यावा, तो सिद्धांत समजण्यासाठी अनेक दृष्टांत त्याच्यासाठी दिले, अनेक दृष्टांत दिलेत. म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक असतात की नाही, कळलं का नाही कळलं का, बरं असं सांगतो. कळलं का प्रमेय, नाही कळलं का, मग असं सोडवून बघ. नाही कळलं अजून, असं सोडवून बघ. नाही कळलं का, असंही सोडवून बघ. सगळ्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करतात. तीच भावना नेमकी माऊलींची होती. याचं कारण असं, त्याला एक उदाहरण देतो. गुरुच्या विषयी जेव्हा सिद्धांत माऊली सांगतात तेव्हा गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान होय चित्ता. गुरुचं महत्व सांगितलं. गुरु तेथे ज्ञान, गुरु आहे तिथं ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे, आत्मदर्शन आहे तिथं समाधान आहे. कशाला? तर चित्ताला. हा सिद्धांत सांगताना माऊली म्हणतात कळला का? कोणीतरी म्हणलं असेल माऊली खूप अवघड आहे, नाही कळला. त्याच्यासाठी माऊलींनी तसा दृष्टांत दिला. वसंत तेथे वने, वने तेथे सुमने, सुमने पारिंगणे सारंगाची. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान होय चित्त. म्हणजे सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने सोप्या साध्या भाषेमध्ये तत्वज्ञान कळावं, याच्यासाठी ही चळवळ उभी झालेली आहे. नाथ महाराजांच्या कीर्तनाला वाग्या, मुरळी, भराडी, गोंधळी, भालदार, चोपदार, कोलाठी, फकीर, मानभाव, दरवेशी, पांगळा, पिंगळा, आंधळा सर्वसामान्य लोक येऊन बसायचे आणि सोप्या भाषेमध्ये नाथ महाराज त्यांच्यावरती चिंतन करायचे, तत्वज्ञानाची मांडणी करायची. एक दिवशी गंमत अशी झाली की हिरा नावाची वेश्या आणि श्रीखंड्या, जो भगवंत नाथ महाराजांच्याकडे श्रीखंड्या म्हणून राहिला होता, तो श्रीखंड्या आणि हिरा नावाची वेश्या कीर्तन झाल्यानंतर नाथ महाराजांनी कीर्तनामध्ये काय सांगितलंय याच्यावरती गोदावरीच्या काठी चर्चा करत बसायची. दोघांची चर्चा, काय सुंदर चर्चा असेल बघा, अतिशय सुंदर रंगायची चर्चा. आणि एक दिवशी अशीच चर्चा रंगली असताना चिदानंद स्वामी नावाचे ब्रह्ममूर्ती पायऱ्या उतरत खाली येत होते. हिरेचा हात चुकून त्या चिदानंद स्वामींना लागला. जसा हात लागला तसं तळपायाची आग मस्तकाला गेली. तुझा हात लागला, मला विटाळ झाला. म्हणलं तुम्ही ब्रह्ममूर्ती आहात, विटाळ कसा होईल? पण तुझा स्पर्श झाला, मी विटाळलो. अहो तुम्ही ब्रह्ममूर्ती आहात, तुम्ही कसे काय विटाळाल? तुझा स्पर्श झाला ना म्हणून विटाळलो. मी ब्रह्ममूर्ती जरी असलो तरी तुझा स्पर्श झाला, वेश्येचा स्पर्श झाला, मी विटाळलो, मी विटाळलो, मी विटाळलो. तेव्हा हिरा नावाची जी वेश्या होती तिने अतिशय सुंदर उत्तर दिलं. ती म्हणली मला माहीत नाही, माझी चुकी झाली, मला माफ करा. पण कालच नाथ महाराजांच्या कीर्तनात ऐकलं होतं. काय ऐकलं होतं? कशाच्याही स्पर्शाने जे विटाळत नाही ना त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. हे ज्ञान आलं कुठनं? सर्वसामान्यांच्या परिभाषेमध्ये. हे ज्ञानेश्वरीमध्ये आलं, हे भागवतातून आलं, हे खऱ्या अर्थाने तुकोबरायांच्या अभंगातून आलं. किती ठिकाणी किती शिकवालं मज वेळोवेळा. बरे झाले देवा निघाले दिवाळे, वरिया दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कश. कोण म्हणेल तुमच्यापैकी असं? म्हणा, हात वरती करा. नाही म्हणणार ना कोणी. खऱ्या अर्थाने संतांच्या आयुष्यामध्ये किती प्रतिकूलता आली लक्षात घ्या. पण प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूलतेची जोड दिली आणि प्रतिकूलतेलाच जीवनाचा शिल्पकार म्हणून घडवलं. हेच खऱ्या अर्थाने संत साहित्याचं मोठेपण आहे, संतांचं मोठेपण आहे. संतांकडनं शिकायचं काय? हे शिकायचं. शुद्ध आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्राभाऊ भाषण, चौकट आपल्याला आखून दिली आहे. त्या चौकटीतून तुम्ही मार्गक्रमण करा, कसलंच संकट येणार नाही. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे खाई. त्यांनीच घालून दिलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करा, कुठंच तुम्हाला गुंता येणार नाही. गुंता आला कोणाच्या मनामध्ये? अर्जुनाच्या मनामध्ये. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी काय सांगता आपल्याला? दोन्ही सैन्यांच्या मधोमध मला घेऊन चल, असं
अर्जुनाने सांगितलं श्रीकृष्णाला, शारथी शारंगधरू अर्जुनेसी. कोणी सारथ्य केलं? भगवान श्रीकृष्णाने. दोन्ही सैन्याच्या मध्ये त्याला घेऊन गेला आणि सांगितलं, मला बघू दे की माझ्या बाजूने लढणारे कोण आहेत आणि माझ्या विरोधात लढणारे कोण आहेत, मला पाहू दे. श्रीकृष्णाने दाखवलं, ही तुझी बाजू सगळे पांडव आणि ही कौरव. जसं कौरवांच्याकडे दृष्टी गेली तसं सगळे बंधू दिसले, आप्तेष्ट दिसले, गुरुजन दिसले. आणि संग्रामे तू हरू जिंतीला, निवात कवचाचा टाहो फोडिला, तो अर्जुन मोहे ग्रासीला क्षणा माझी. ज्ञानेश्वरी चालू कुठून होते? इथनं. कितीतरी दैत्यांचा खऱ्या अर्थाने पाडाव केलेला अर्जुन एका क्षणात आप्तेष्टांना पाहतो आणि त्याला मोहाची बाधा होते. मोहाने ग्रासून जातो, तो मोहाने ग्रासून जातो. मी का लढू भगवंता यांच्या विरोधात? हे तर माझे आप्तेष्ट आहेत. अरे ह्यांच्याशी लढल्यानंतर काय मला पुण्य मिळणार आहे? मी नरकात नाही का जाणार? अनेक 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 प्रश्न त्याला पडले. आणि वे पथुष्य शरीरे मी रोमा हर्षस्य जायते. अंगाला घाम फुटला, थरथर व्हायला लागले आणि त्यांनी त्याचा धनुष्य खाली ठेवला. कशामुळे? मोहामुळे, आप्तेष्टांच्या मोहामुळे, शरीराच्या मोहामुळे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, अरे हा मोह बाजूला ठेव. माऊली बघा, अतिशय साच आणि मवाळ हा जेव्हा शब्द वापरला जातो तेव्हा मवाळ शब्दाच्या आधी साच शब्द आहे. साच शब्दाचा अर्थ म्हणजे आहे तसं. आहे तसं सिच्युएशनची भूमिका, काय जी भूमिका आहे ती अतिशय परखडपणे माऊलींनी सांगितली. आणि त्या संपूर्ण वातावरणामध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे तुला मोहाने जरी ग्रासलं तरी तुझा हा का, हे तुझं कर्म नाही, हा तुझा धर्म नाही. मग काय धर्म आहे तुझा? तर माऊलींची भाषा पहा, सांडी हे मूर्खपण, हाती गे धनुष्य बाण, संग्रामे हे कवण कारुण्य तुझे. हतोवा प्राप्ससी स्वर्ग, जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धायो कृत निश्चयाना. हे मूर्खपणा सोड, कारण तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाचा धर्म काय? हातामध्ये धनुष्यबाण घे आणि शत्रूचा शिरसंधान कर, हाच तुझा धर्म आहे, हेच तुझं कर्म आहे. येथवडीला जे जे करती तया नामो धर्मो ठेविती. तुझ्या वडिलांनी जे केलं, तुझ्या पूर्वजांनी केलं ते काम करायची पाळी आज तुझ्यावरती आलेली आहे. इथून सुरू झालं. अनेक लोक मला म्हणतात की मला ज्ञानेश्वरी वाचायची आहे, मला अभंग म्हणायचे आहेत, मंदिरात जायचे, कीर्तनं ऐकायची आहेत, वारी करायची, सगळं करायचं आहे. मी म्हणतो कधी? ते म्हणतात महाराज रिटायर्ड झाल्यावर. माणूस रिटायर्ड होतो कारण तो टायर्ड झालेला असतो. दिली इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन, सगळंच गेलेलं असतं. लक्षात घ्या, इग्नॉरन्स, दुःख, दुर्लक्ष आणि मृत्यू, तीन महत्वाच्या विषयांपैकी दुर्लक्ष हा विषय लक्षात घ्या. हे सगळं का घडतं? व्याख्यान मला का गरजेचे आहेत? कारण आपलं लक्ष विचलित झालंय. पुन्हा एकदा ते आपल्या ट्रॅकवरती आणण्यासाठी व्याख्यान मला आहेत. पुन्हा एकदा आपल्याला आणावं लागतं. आणि मला आनंद आहे, पोपळे साहेब, राजाभाऊ, आप्पा, की चांगली संख्या उपस्थिती या व्याख्यानाला लाभते. कारण पुण्यामध्ये अनेक व्याख्यान मला या श्रोत्यांच्या अभावी बंद पडले आहेत. कालांतराने असं म्हणावं लागेल, देखणे साहेब तुम्ही व्याख्यानाला या, येताना 25 श्रोते बरोबर घेऊन या. तुमच्या सकट त्यांचंही व्याख्यान, त्यांचेही पैसे देण्यात येतील, मानधन देण्यात येईल. कीर्तनाला आम्ही जातो, कीर्तन असतं 7 ते 9, 8:15 गर्दी वाढायला लागते. महाराज काय सुंदर कीर्तन आहे तुमचं, केवढी गर्दी झाली बघा. आणि जय विठ्ठल म्हटलं की सगळे जेवायला पळतात. अवस्था आहे. पण व्याख्यानमालेला एवढी गर्दी होणं म्हणजे खऱ्या अर्थाने कुठेतरी विवेक जागृत आहे. विवेक जागृत आहे. हा विवेकाच्या विषयी मी नाही, माऊलींनी पण सांगितले, म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठ्याची. मला खूप ज्ञान दिलं, आता ज्ञान देऊ नकोस. ज्ञान खूप झालं, ज्ञान वापरायचं कसं याच्यासाठी विवेक दे, विवेक दे. युद्ध चाललंय, सगळे पाहतायत. अजून थोडाफार विवेक शिल्लक आहे म्हणून अणुबॉम्ब कोणी एकमेकांवरती टाकलेला नाही. जगामध्ये सुद्धा थोडा विवेक शिल्लक आहे. तो विवेक शिल्लक राहावा याच्यासाठी संत साहित्य, याच्यासाठी खऱ्या अर्थाने व्याख्यानमाला आहेत, याच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. मी सांगत होतो, त्यांनी सांगितलं तुझा धर्म जो आहे ना, कर्म कर, हाच तुझा धर्म आहे. आणि त्याच्यानंतर अर्जुनाला सांगायचा प्रयत्न जो काही केला, त्या प्रयत्नातून शेवटी अर्जुनाने ते युद्ध केलं, युद्ध जिंकलं.
मी सांगतो की बरेच लोक असं म्हणतात की महाराज तुमच्याही ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला यायचंय, पण आत्ता का नाही? कारण तुम्ही जर का म्हटलात सगळी भक्ती करणं, 20-20 दिवस वारीला जाणं, प्रवचनांसाठी तुमच्याबरोबर फिरणं, हे काही शक्य आहे का आम्हाला? आम्हाला पोटा पाण्याचा धंदा आहे, तुमच्याबरोबर फिरलं तर आमचं योगक्षेम कोण वाहणार? त्यामुळे तुमची भक्ती वगैरे काय ते तुमच्याकडे राहू द्या, आम्हाला आपलं थोडंसं आलात नमस्कार केला बास झालं. देखणे सर म्हणायचे की कीर्तन झाल्यावरती विचारा श्रोत्यांना की महाराजांनी कुठला अभंग घेतला होता. 90% लोक सांगतात ते पांडुरंगाला माहिती आणि महाराजांना माहिती, आपल्याला काय घेणं देणे. त्यांना उत्तर देताना मी नेहमी सांगतो, एक प्रश्नाचं मला उत्तर द्या म्हणतो. काय? आपण जर का सोन्याच्या दुकानात गेलो तर काय घेऊन येतो? सोनं घेऊन येतो. कपड्यांच्या दुकानात गेलो तर कपडे घेऊन येतो. किराणा मालाच्या दुकानात घेऊन गेलो तर किराणा माल घेऊन येतो. असं वेगवेगळ्या दुकानातून वेगवेगळ्या गोष्टी जिन्सा घेऊन येतो. सोन्याच्या दुकानातून किराणा माल आणलाय का? किराणा मालाच्या दुकानातून कधी कपडे आणलेत का? नाही. भगवद्गीता कुठे सांगितली? कुरुक्षेत्रावरती सांगितली. जी भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती सांगितली, जर का माऊलींना फक्त भक्तीचे सिद्धांत द्यायचे होते तर कुरुक्षेत्रावरती भगवद्गीता सांगायचा का उपद्व्याप केला? भगवान श्रीकृष्णाने भक्तीच जर का सांगायची होती तर अर्जुनाला ते म्हणू शकले असते, एखादं मंदिर पहा, छान पद्धतीने आसन घाल, उदबत्ती वगैरे लाव, मी तुला भक्तीचे सगळे सिद्धांत सांगतो, असं म्हटलं का? नाही म्हटलं. कारण भगवद्गीतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्णाला आणि त्याच्यानंतर माऊलींना सुद्धा आपल्याला कर्मजागृती द्यायची आहे. ज्ञानजागृती, विवेक जागृती, विषय जागृती आणि सर्वात महत्वाची आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी कर्मजागृती. कर्मजागृती मगाशी सांगितलं, भक्ती आणि कर्माचा सुद्धा समन्वय आहे. नुसतीच भक्ती काही कामाची नाही, त्या भक्तीला जर का कर्माची जोड नसेल, सगळे संत सजन कसाया विकू लागे मास इथपर्यंत आहे. माळ्या सावत्यास खुरपू लागे, किती किती प्रमाणात द्यायची. प्रत्येक संतांनी कर्म करत असतानाच भक्ती केली आहे. नारद मुनी एकदा म्हणाले, भगवंता तुझा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण? त्यांची अपेक्षा होती की भगवंत म्हणेल, नारदा तूच माझा सर्वात श्रेष्ठ भक्त. कारण सदैव निशिदिनी हाची धंदा काय? फक्त भगवंताचं नामस्मरण, फक्त नामस्मरण. भगवंत हसले, म्हणले, नारदा तुझा हिरमोड करतो, पण तू काय माझा श्रेष्ठ भक्त नाही. या भूतलावरती जो शेतकरी आहे ना, तो माझा श्रेष्ठ भक्त आहे. म्हणलं का बरं? जेवढे माझ्या हृदयामध्ये ठोकेत ना, तेवढ्या वेळा मी तुझं नाव घेतो, मी तुझा श्रेष्ठ भक्त कसं नाही? तर म्हणले, सांगतो ना तुला. म्हणले, तुला श्रेष्ठ भक्त व्हायचं असेल तर तुला एक परीक्षा द्यावी लागेल, त्या परीक्षेमध्ये पास व्हावं लागेल, आणि पास झाल्यावरती मी सांगेल तू आहेस का नाही माझा श्रेष्ठ भक्त. काय परीक्षा आहे? सोपी आहे. म्हणले, त्यांनी हातामध्ये तेलाने भरलेली, काठोकाठ भरलेली वाटी दिली नारदांच्या आणि सांगितलं, संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून यायचं, एकही थेंब खाली सांडायचं नाही. काय अवघड आहे म्हणले. हातामध्ये वाटी घेतली, संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली आणि हसत हसत अतिशय उल्हासित होऊन भगवंताच्या समोर आले. म्हणले, भगवंता तू माझी परीक्षा घेणार होता, तुझ्या परीक्षेमध्ये मी पास झालो, नुसताच नाही तर डिस्टिंक्शनमध्ये पास झालो, एकही थेंब खाली सांडून दिलेला नाही. आता आहे की नाही मी तुझा श्रेष्ठ भक्त? भगवंत हसले आणि म्हणले, प्रॅक्टिकल झालं, आता वायवा राहिली, तोंडी परीक्षा राहिली. म्हणले, काय तोंडी परीक्षा आहे? एक प्रश्न विचारतो तसं उत्तर दे. काय? मी तुला हातामध्ये तेलाने भरलेली वाटी दिली, ती वाटी घेऊन तुला पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करायला सांगितलं, तू एकही थेंब खाली सांडून दिला नाहीस. हे सगळं करत असताना तू माझं नाव किती वेळा घेतलंस? आला का प्रश्न? श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी सगळं जोडलंय. तर म्हणले, भगवंता खरं सांगू का, एवढं अवघड गोष्ट तुम्हाला करायला सांगितली, खरं एकही थेंब खाली सांडून द्यायचा नाही बाबा. शिंका आली तरी सांडणार, खोकला आला तर सांडणार, हात जरा थरथरला सांडणार. इतकं मन लावून मी ते काम केलं. हे काम करत असताना माझं चित्त एवढं त्याच्या प्रती एकाग्र झालं होतं की तुझं नाव घ्यायलाच विसरून गेलो.
म्हणूनच म्हटलं, तू माझा श्रेष्ठ भक्त नाही तर हा शेतकरी माझा श्रेष्ठ भक्त. लक्षात घ्या, प्रत्येक कथेमध्ये एक रूपक असतं. म्हणूनच म्हटलं, तू माझा श्रेष्ठ भक्त नाही तर हा शेतकरी माझा श्रेष्ठ भक्त. लक्षात घ्या, प्रत्येक कथेमध्ये एक रूपक असतं. प्रत्येक कथेमध्ये रूपक असतं. म्हणजे का बरं हा माझा श्रेष्ठ भक्त आहे? याचं कारण असं आहे की हा जो शेतकरी आहे तो माझं फक्त 4 वेळा नाव घेतो. 4 वेळा. कधी घेतो? सकाळी उठल्यावर नाव घेतो. का? कारण भगवंता, तू मला सुखरूप पद्धतीने उठवलंस. लक्षात घ्या, रात्री झोपल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेत उठूच असा नेम काही आता राहिलेला नाही. राहिलाय का? आम्ही वासुदेवात सांगतो, लोकांना आता रोग इतके की आता एक लक्षात घ्या, रोग असणं तरी चांगली गोष्ट आहे का? आहे का? चांगली गोष्ट नाही. पण लोक अभिमानाने सांगतात, सर आम्हाला डायबिटीस आहे, आम्हाला ब्लड प्रेशर आहे, आम्हाला 2 अटॅक येऊन गेलेत, तिसऱ्याची वाट बघतोय. आता काय बोलणार दुसरं? तू मला सुखरूप उठवतोस याच्यासाठी तुझं धन्यवाद. त्याच्यानंतर जेव्हा शेतात जातो तेव्हा शेताला नमस्कार करताना म्हणतो, आज माझ्या हाताला तू काम दिलंस, ते काम करून कष्ट करून मी खऱ्या अर्थाने तुझं स्मरण करणार आहे, त्याच्यामुळे 2 घास माझ्या पोटाला जाणार आहेत. भोगी तो रोगी, विनोबांचं सुंदर वाक्य आहे. आपल्याला माहिती काय? माझं ते माझं, तुझं ते माझं, आणि तुमच्या तीर्थरूपांचं ते सुद्धा माझंच. देऊ जाणे पर घेऊ नाही जाणे, माफ करा, घेऊ जाणे पर देऊ नाही जाणे. बाई मी भोळी ग बाई मी भोळी, बाई मी भोळी ग बाई मी भोळी, बाई मी भोळी ग बाई मी भोळी, बाई मी भोळी ग बाई मी भोळी. किती भोळेपण आहे. 8 दिवसा बाजारात जाते 50 केळी मोजून आणते. 8 दिवसा बाजारात जाते 50 केळी मोजून आणते. आतला गाभा आपणच खाते, वरलं सालपट नवऱ्याला देते. भोळेत लोक. मला घ्यायचंच माहिती, कशाला काम करायचं, कशाला काम करायचं. आता आपण सगळे इंडस्ट्रीयल टाउन मध्ये राहतो. पहाटेच्या शिफ्टला एक माणूस निघाला आणि एक पॉट होल उघडं होतं, गटाराचं झाकण उघडं होतं, त्याच्यामध्ये तो पडला. सकाळी 5:30ची वेळ. आरडाओरडा केला, कोणी काही दिसलं नाही. थोड्या वेळाने एक सद्गृहस्थ तिथनं चालला होता. त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी ओरडते. कुठनं ओरडते कळत नव्हतं. थोडा शोध घेतल्याने लक्षात आलं की त्या खड्ड्यामध्ये कोणीतरी पडलंय. म्हणून कोण पडलंय त्याला बाहेर काढण्यासाठी तो तिथे गेला. गेल्यानंतर त्यांनी खाली वाकून पाहिलं तर हा बिचारा आपला आतून ओरडतोय, मला बाहेर काढा, बाहेर काढा, मी इथं पडलो अंधारात. त्यांनी विचार केला की बिचारा खाली पडलाय, त्याला त्रास होतोय, त्याला बाहेर काढलं पाहिजे. म्हणून त्यांनी खाली वाकला, गुडघ्यावरती बसला, खाली वाकला आणि त्याला सांगितलं, मी तुला बाहेर काढतो, फक्त तुझा हात आहे ना तो मला वरती दे, मी ओढून बाहेर काढतो. आता हात वरती दे म्हटल्यावरती हा म्हणला, साहेब अजूनपर्यंत आपण कोणाला काही दिलेलं नाही, अजूनपर्यंत आपण कोणाला काही दिलेलं नाही, हात कसा काय मागता तुम्ही? कधी दानच केलं नाही, दानच केलं नाही. अहो दानाचा सुद्धा खूप मोठा विषय. मागृतच तस्य सिद्धनम असं म्हणतात की खऱ्या अर्थाने दान देणं हे फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. दान आहे म्हणून 35 वर्ष ही व्याख्यान मला चालू आहे ना. दातृत्व नसतं तर विचार सुद्धा ऐकायला मिळाले नसते. दातृत्व नसतं तर अनेक चळवळी घडल्या नसत्या. दातृत्वाचं फार मोठेपण आहे. तो म्हणला, आतापर्यंत कोणाला काही दिलेलं नाही, तुम्हाला पण काही देऊ शकत नाही. आता ह्यालाच काढायचंय की नाही वरती? ह्यालाच काढायचं होतं. शेवटी याला बिचाराला दया आली. हा संत प्रवृत्तीचा होता. हा म्हणला, काही हरकत नाही बाबा, तू आतमध्ये तडफडतोय, तुला बाहेर काढणं तर माझं काम आहे, माझा धर्म आहे. तुला हात वरती द्यायचा नाही ना, काही हरकत नाही. एक काम कर, माझा हात खाली घे. जसा म्हणला तुमचा हात खाली घे, अरे मग काय, त्या किती येत आहेत तेवढे. द्यायचं माहितीच नाही, घ्यायचं माहिती आहे. दान करायचं कधी सवयच नाही. या दृष्टिकोनातून मी सांगत होतो की जेव्हा आपण, कुठला विषय होता माझा? बघा तुमचं किती लक्ष आहे मी पाहिलं. मी पण विसरलो काय बोलतोय. संत साहित्याचं हेच वैशिष्ट्य आहे.
किती सांगावं किती सांगावं हे तुमच्याही लक्षात राहत. म्हणजे मी मगाशी म्हटलं ना, सांगताना आपण खूप विचार करून येतो, पण काय सांगितलं आणि किती राहिलं हेच कळत नाही. एवढं अगाध ज्ञान आहे, समुद्रासारखं अथांग आहे, आकाशासारखं उत्तुंग ज्ञान संत साहित्याने आणि या ज्ञानेश्वरीने आम्हाला दिलंय. हे त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. मी सांगत होतो की भगवंताने अर्जुनाला सांगितलं की तुझं कर्मजागृती हे ज्ञानेश्वरीचं खऱ्या अर्थाने फलित आहे. आणि आपल्याला ज्ञानेश्वरी जर का समजून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरीमधला कर्म समजून घेणं महत्त्वाचं आहे. तो म्हणतो शेतकरी की जेवायला चांगलं मिळतं कारण तुझे कष्ट करतोय. तिसऱ्या वेळा जेव्हा तो नमस्कार करतो, मी गोष्ट सांगत होतो, तिसऱ्या वेळा जेव्हा मी नमस्कार करतो तेव्हा जेवण करताना करतो की तुझ्यामुळे चांगले घास माझ्या पोटामध्ये पडतायत. कारण सगळं आता हायब्रिड झालेलं आहे, हायब्रिडमुळे चांगलं खायला मिळत नाही. त्यामुळे तुझ्यामुळे चांगले घास माझ्या पोटात मिळत आहेत. डॉक्टर म्हणतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका. हा म्हणतो काय होईल? ते म्हणतात शुगर लागेल. मग शुगर लागली तर काय होईल? ते म्हणतात त्रास होईल. मग त्रास झाला तर काय होईल? तुम्ही मराल. हा म्हणतो न खाऊन मेल्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं. त्यामुळे चांगलं खायला मिळते तुझ्यामुळे, 4 घास पोटामध्ये पडतायत. आणि चौथ्या वेळा नमस्कार करतो का? कारण सुखरूप पद्धतीने मी आता तुझ्यावरती हवाला ठेवून झोपणार आहे. दुसऱ्या दिवशीची जाग मला येऊ दे. 4च वेळा माझं नाव घेतो म्हणून तो माझा श्रेष्ठ भक्त आहे. पण हे 4 वेळा जेव्हा तो नाव घेतो तेव्हा तो कर्म करत असतो आणि मग माझं नाव घेतो. त्यामुळे आपल्याकडे नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कशाची गरज नाही, एका जागेवर बसा आणि भगवंताचं स्मरण करा, तो तुम्हाला नक्की प्राप्त होईल. गजेंद्र मोक्षाची कथा प्रत्येकाला माहिती आहे. त्यांनी फुल वरती उधळलं गजेंद्रांनी आणि त्या मगरीपासून त्याची सुटका झाली, त्याला मोक्ष मिळाला. पुढची कथा अनेक जणांना माहीत नाही. ती जी मगर होती ती भगवंताच्याकडे गेली. ती म्हणली भगवंता, गजेंद्राने तुझ्या प्रती श्रद्धा दाखवली, श्रद्धाभाव दाखवला, एक फुल वरती उधळलं, त्याला तू मोक्ष दिला, तुझं नाम घेतलं, त्याला मोक्ष दिला. पण ज्या गजेंद्राने फूल वरती टाकून तुझं नामस्मरण इतक्या वेळा केलं, त्याला तू मोक्ष दिला, त्या गजेंद्राचा पाय मी इतक्या वेळ धरून ठेवला होता, माझ्यासाठी काय? माझ्यासाठी काय? सांगायचा उद्देश असा आहे की व्याख्यान करणारा, व्याख्यानमालेचे आयोजक, संयोजक याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्या संवनित होऊन एकत्र येऊन कराव्या लागतात. जे जे गोष्टी किंवा जे जे लोक त्या करतात त्यांना सुद्धा तितकंच पुण्य लागतं. कीर्तन ऐकणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला, संयोजकाच्या बरोबर कीर्तनामध्ये किंवा सप्त्यामध्ये वाढती काम करणारा, स्वयंपाक करणारा, सगळ्याला काम तेवढं पुण्य लागतं. कारण हा खेळ नव्हे एकट्याचा, म्हणून मेळा जमविला. हे सांगत असताना कर्माच्या विषयी सांगत होतो. एकतरी ओवी अनुभव आहे. कारण माऊलींनी सांगितलं तुझा कर्म कर, तुझं कर्म करणं. काय कर्म आहे? तर तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय धर्म हाच तुझं कर्माचं साधन आहे. एकच सांगतो तुमच्यासाठी सोपं, 5 मिनिटांमध्ये आपण व्याख्यान इथे थांबवणार आहे. कर्म कर, कर्म कर, कर्म कर म्हणजे काय सांगितलं? तर शिंपे जळी जळे पद्मपत्रे. कर्म तर करायचं आहे, कर्म केल्यानंतर फळ पण मिळणार आहे. असं म्हणतात की, असं सांगते भगवद्गीता की कर्म केल्यावरती फळाची अपेक्षा करू नका. अपेक्षा जरी केली नाही तरी फळ मात्र मिळतं, चांगलं अथवा वाईट. आपण इथली झाडं तोडली तर संध्याकाळी काही वाटत नाही, दुपारी 12च्या उन्हात या, लक्षात येईल. बाहेर गेल्यावरती लक्षात येतं, एसी मध्ये बसल्यावर लक्षात येत नाही. त्यामुळे कर्म केलं की फळ मात्र मिळतं. पण माऊली सांगतात काय एकतरी ओवी अनुभवायची? माऊली सांगतात कर्म केल्यावर फळ मिळतं, पण फळाचा अधिकार तुझ्याकडे ठेवू नको. ते कर्म करी सगळे तरी कर्मबंधा नाकळे, शिंपे जळी जळे पद्मपत्रे. कर्म करायचंय. कसं करायचंय? तर कमळाचं पान हे पाण्यावरती तरंगतं. पाण्यावरती तरंगणाऱ्या कमळाच्या पानावरती जर का पाणी टाकलं तर ते बिंदू स्वरूपामध्ये घरंगळून खाली वाहतं. पानाशी एकरूप होत नाही ते. तसं कर्म करायचं, पण कर्मामध्ये एकरूपता दाखवायची. कशी दाखवायची? फळाच्या माध्यमातून नाही, तर निष्ठावान कर्त्याच्या माध्यमातून दाखवायची, फळाच्या माध्यमातून नाही दाखवायची. कारण 3 प्रकार आहेत: कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्मणो अपि ओधव्यम.
बोधव्यम च विकर्मणः अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गतिही. कर्म करायचं म्हणजे आपण विनोबाजी सांगायचे सुंदर पद्धतीने, एखादा नवीन मुलाला जर का पोहायला शिकवायचं असेल, त्याला विहिरीमध्ये टाकलं खाली, तर तो इतका घाबरतो की तो म्हणतो आता माझा शेवटचा क्षण आला. नाकातोंडात पाणी जायला लागलं की हातपाय मारायला लागतो, तो आता काही मी वाचत नाही, आता काही माझं खरं नाही, वगैरे वगैरे वगैरे. प्रत्येकाला अनुभव आलेला असतो. 2दा 3दा 4दा 5दा वडिलांनी टाकलं पाण्यामध्ये, त्याच्या लक्षात आलं की पोहायला तर लागायला शिकायला पाहिजेलच आहे आपल्याला, की त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग तो काय करतो, त्याच्या लक्षात येतं की हातपाय मारले पाहिजे, हातपाय मारले पाहिजे. हातपाय मारण्यासाठी काय करतो, तर हातपाय मारण्याच्या क्रियेमध्ये स्वतःचं मन रत करतो. बरोबर आहे ना. हातपाय असे सहज मारले जात नाही, कुठेतरी मन ओतावं लागतं त्याच्यामध्ये, तेव्हा हातपाय मारायला लागतो. आणि हातपाय एकदा का मारायला लागला की ते कर्म सहजरित्या करायला लागतो, त्याला कळत पण नाही आपण काही कर्म केलंय. कळतं का? म्हणजे जो मनुष्य आधी म्हणत असतो मी पाण्यामध्ये उतरणार नाही कारण मी मेलो 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 मेलो, माझ्या नाकातोंडात पाणी गेलं, आता मला काही कळत नाही, सुचत नाही, समजत नाही, तो मनुष्य कालांतराने पोहणं शिकल्यानंतर बायकोला म्हणतो आज खूप उन्हाचा त्रास झाला, कंपनीमध्ये खूप काम होतं, जरा तासभर जाऊन पोहून येतो क्षीण घालवण्यासाठी. हे जे ट्रान्झिशन हे कशामुळे होतं, पहिल्यांदा केलं ते कर्म, पाण्यामध्ये उतरला. एकदा त्याच्या लक्षात आलं की तरंगण्यासाठी हातपाय मारले पाहिजे. मग कसे मारायचे, तर त्याच्यामध्ये मन रत करायचं, त्याला म्हणतात विकर्म अवस्था. जोपर्यंत मन रत होत नाही त्यापर्यंत विकर्म अवस्था येत नाही. आणि तिसरी अवस्था, एकदा का ते हातपाय मारायला यायला लागले, ती कला त्यांनी साध्य केली की आपण काही कर्मच केलंय असं त्याला वाटत नाही, त्याला अकर्म अवस्था असं म्हणतात, त्याला अकर्म अवस्था म्हणतात. माऊली म्हणतात आपली वाटचाल कर्मापासून अकर्म अवस्थेपर्यंत व्हायला पाहिजे, तिथपर्यंत आपण जायला पाहिजे. जोपर्यंत ती अवस्था प्राप्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला कर्माची कला कळणार नाही. म्हणजे महाराज आता हे नवीन काय काढलं, कर्माची कला. आपल्याला जर का कोणी विचारलं आपल्या वयोगटातल्या लोकांना की तुम्ही ग्राउंडवर दररोज जाता, कशासाठी जाता, उद्यानात दररोज जाता, कशासाठी जाता, तुम्ही म्हणाल, राजाभाऊ म्हणतील मला बीपीचा त्रास आहे म्हणून जातो, मी म्हणेल मला शुगरचा त्रास आहे म्हणून शुगर कमी करण्यासाठी जातो, कोणी म्हणेल माझा लठ्ठपणा कमी करण्यासाठी जातो, वगैरे वगैरे वगैरे. पण 5 वर्षाच्या मुलाला विचारा बरं, तू मैदानात का जातो, तू बागेमध्ये का जातो, तो म्हणेल मला काही माहित नाही, मला आनंद मिळतो म्हणून मी जातो, मला खेळायला मिळतं. का? कारण त्याच्यातून मला आनंद मिळतो. जोपर्यंत आपल्या क्रियेतून आपल्याला आनंद मिळत नाही तोपर्यंत कर्माची कला आपल्याला समजणार नाही. संत साहित्य कशासाठी आहे, ज्ञानेश्वरी कशासाठी आहे, बाकी तर सगळ्या गोष्टी आहेत. संसार दुःख मुळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, हे सगळं जरी असलं, मगाशी मी म्हणलं प्रतिकूलतेची साथ दिली पाहिजे किंवा प्रतिकूलतेला खऱ्या अर्थाने वरती नेलं पाहिजे. ते कसं करायचं, तर कर्माची कला सर्वसामान्यांना जमली पाहिजे. जे जे कर्म आपण करतो ते कर्म कुठल्याही अपेक्षेपोटी न करता किंवा त्याचा अधिकार आपल्याकडे न ठेवता आनंद मिळवण्यासाठी ज्या दिवशी आपण करू ना, त्या दिवशी आपल्याला ज्ञानेश्वरीही कळली, गाथाही कळली, भागवतही कळलं, सगळंच कळलं. कारण सगळ्या संतांनी कर्म करता करताच भक्ती केली आणि त्यातच खरा आनंद शोधला. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, ज्ञानेश्वरीविषयी सांगितलं. त्याच्यानंतर सांख्य योगामध्ये भगवंताने अर्जुनाच्या संपूर्ण शंकांचं निरसन केलं. अर्जुनाला सांगितलं, अरे सगळ्या नद्या जेव्हा सागरात वाहतात तेव्हा पुन्हा उलट्या येतात का? त्या नाही. तू आता कुरुक्षेत्रावरती आलेला आहेस, तुला युद्ध करणं आता क्रमप्राप्त आहे, तुला बाहेर येता येणार नाही, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर त्याला देहाची नश्वरता सांगितली. ज्ञानेश्वरीमधले सगळे तुम्ही अर्थ पहा किंवा सगळे अध्याय पहा, देहाची नश्वरता सांगितली. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरे स्वीकारीजे चैतन्य नाथे, हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर आत्म्याची अमर्तता सांगितली. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्च मध्यमंच भूतानाम अंतएवच, मी आधी मध्ये आणि अंत, मी अमर तत्वाने या ठिकाणी वास करतो, तेही सांगितलं. त्याच्यानंतर स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली. देखे अखंडित प्रसन्नता, होय अथचित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा, ज्याच्या वाट्याला कधीही संसार दुःख येत नाही कारण तो प्रसन्न असतो, तो स्थितप्रज्ञ कसा असावा हे अर्जुनाला सांगितलं. हे सगळं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितलं. तुम्ही लक्षात घ्या, अर्जुन, आम्ही सारे पार्थ, आपण सगळे पार्थच आहोत.
अर्जुनाच्या भूमिकेत तुम्हाला टाका, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरी देऊन जाईल. सगळे प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरी देऊन जाईल. आणि त्याच्यातून बाहेर येऊन अनेक प्रश्नाची उत्तरं देत 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 उकल करत 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 कर्मजागृतीपर्यंत आणलं. कर्मजागृतीतून ज्ञानजागृतीत नेलं, विश्वरूप दर्शन दाखवलं. अर्जुन म्हणला, कुठे आहेस तू? तो म्हणला, जळीस्थळी काष्टी पाषाणी मीच आहे. माऊलीने त्याला चिद्विलास तत्वाची जोड दिली. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले. तैसे म्या जगधरिले सभाय अभ्यंतरी. मणी सोन्याचे, सूत सोन्याचं, त्याच्यातून जो हार बनतो तो काय लोखंडाचा असेल? तो सोन्याचाच असणार. तसं जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे भगवंत तत्वरूपाने उपस्थित आहे. त्या भगवंताच्या प्रतिश्रद्धा ठेवणं यालाच भक्ती आहे. म्हणजे ह्याचा अनुसंधान जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. विश्वरूप दर्शनामध्ये म्हणजे तुका अणु रेणू या ठोकडा, तुका आकाशा एवढा, हे जेव्हा तत्व आपल्याला कळतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय संत साहित्य कळतं. हे सगळं समजत 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 ज्ञानेश्वरी संपली. आणि मग एकाने विचारलं की हे सगळं बरोबर आहे, पण आमच्यासारख्याला पुन्हा एकदा हे सगळं समजणं इतकं काही सोपं नाही. मग आम्ही ज्ञानेश्वरीच्या वाट्याला जायचं का नाही जायचं? हे विश्वरूप दर्शन आणि चिद्विलास तत्व अमुक तमुक खूप मोठी गोष्ट आहे महाराज. आमच्यासारख्याने तिथपर्यंत जायचं का नाही? आणि जायचं असेल तर कसं जायचं? व्याख्यानाचा शेवट करतोय म्हणून सांगतो, ह्याचं सुद्धा एक सूत्र दिलंय. कोणी दिलंय? तर खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी पहिल्यांदा ज्यांनी संपादित केली त्या नाथ महाराजांनी दिली. ज्ञानेश्वरी संपादित करायचं पहिलं काम, जी ज्ञानेश्वरी आज आपण वाचतो ती ज्ञानेश्वरी पहिल्यांदा संपादित केली ती नाथ महाराजांनी केली. ज्ञानेश्वरीचे अनेक हस्तलिखित झाली होती. त्या हस्तलिखितांचा त्यांनी अभ्यास केला. सगळी हस्तलिखित एकत्रित केली आणि एक ज्ञानेश्वरी उत्तम पद्धतीने माऊलींना जे म्हणायचं होतं ते साच आणि मवाळ पद्धतीने नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संपादित करून आपल्यासमोर ठेवलं. ते नाथ महाराज सांगतात की अशी जी ज्ञानेश्वरी आहे, ज्याला सांख्ययोग आहे, ज्याला कर्मयोग आहे, ज्याला भक्तियोग आहे, ज्याला विवेक आहे, ज्याला ज्ञान आहे, ज्याला तपश्चर्या आहे, सगळं 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 आहे. सर्वसामान्यांनी त्याचं ग्रहण कसं करावं? कसं करावं? तर त्यांच्या अभंगामध्ये सांगतात, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे, भयकळी काळाचे नाही तया. आणि सर्वात महत्वाचं, एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. संशय सांडायचा आहे. काय देणारी ज्ञानेश्वरी मला? अरे काय सांगायचं, काय दिलंय ज्ञानेश्वरीने? आज तुमच्या पुढे उभा आहे मी, हे ज्ञानेश्वरीने आम्हाला दिलंय. माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले. माऊली नसते तर आमच्यासारखे रेडे बोलूच शकले नसते. काय दिलंय ज्ञानेश्वरी? हे दिलंय, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. लक्षात घ्या, एखादा कागदाचा तुकडा जर का जाळला ना, तर त्या ज्योतीने एक थेंब पाणी सुद्धा गरम होत नाही. पण त्याच कागदाच्या तुकड्यावरती जर का सरकारी मोहर उमटली आणि 500 असं लिहिलं तर जगातली सगळी सुख विकत घेता येतात. ती मोहर कशाची? ती भावाची मोहर आहे. भाव धरून ज्ञानेश्वरी वाचायची, संशय सांडून ज्ञानेश्वरी वाचायची. माझी पणजी, आमचे वडील नेहमी हा प्रसंग सांगायचे. आमची पणजी अडाणी अशिक्षित होती सर, तिला वाचता येत नव्हतं, अक्षरशत्रू होती. मुद्दामून तुम्हाला सांगतो. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण गावामध्ये आलं किंवा सप्ताह बसला आणि ज्ञानेश्वरीचं पारायण असलं की ती अशी छान पद्धतीने सगळं ज्ञानेश्वरी अशी काखेत घेऊन त्या पारायणाला जायची आणि पारायण करायची 7-7 दिवसांचं. बाबांना प्रश्न पडायचा की काय वाचत असे, ही तर अक्षरशत्रू आहे, हिला काय वाचता येत नाही. एक दिवशी तिच्या मागं जाऊन बसले आणि म्हणले, काय वाचते पाहू. पारायण चालू झालं. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आणि पारायणमध्ये हे पुढचे व्यासपीठ चालक म्हणत होते, आणि माझी पणजी, माझ्या वडिलांची आजी कसं वाचत होती? विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भोपळे साहेब, आम्हाला PhD होऊन सुद्धा जे कळलं नाही झालं. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आणि पारायणमध्ये हे पुढचे व्यासपीठ चालक म्हणत होते आणि माझी पणजी माझ्या वडिलांची आजी कसं वाचत होती, विठ्ठल 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 विठ्ठल. भोपळे साहेब, आम्हाला PhD होऊन सुद्धा जे कळलं नाही ते तिला कळलं. तिला विचारलं, आजी ज्ञानेश्वरीत आहे तरी काय? आणि तिने उत्तर दिलं, अरे ज्ञानेश्वरीमध्ये फक्त आणि फक्त विठ्ठल आहे. एक तरी ओवी अनुभवावी. जोपर्यंत ही शक्यता आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही. नामदेवरायांसारखा अतिशय श्रेष्ठ संत भक्त शिरोमणी म्हणतो ज्ञानेश्वरी नाही, एक तरी ओवी अनुभवावी. का? हे सगळं त्याला ज्ञाते म्हणून म्हणतात ना. या दृष्टिकोनातून आज मला या ठिकाणी बोलवलं. 9:15 वाजून गेले. या ठिकाणी मला अतिशय सुंदर पद्धतीने आपण आमंत्रित केलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने जिजाऊ व्याख्यानमालेच्या माध्यमातून मला प्राप्त झाली. त्यासाठी मी पुन्हा एकदा सगळे जे संयोजक आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आमचे राजाभाऊ गोलंडे असतील, अतिशय प्रेमाने हा माणूस सगळ्यांना बोलवतो. आणि बाबा गेल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचे आप्पा असतील, आमचे राजाभाऊ असतील, आम्ही खूप मोठा सप्ताह 750व्या माऊलींच्या जयंतीनिमित्त आळंदीला केला. आणि सप्त्यामध्ये आर्थिक गणित कसं लावायचं याचा एक खूप मोठा प्रश्न होता. आम्ही एकदाच फक्त आप्पांना सांगितलं, आप्पा असा असा विषय. आप्पांनी आमचा विषय 10 मिनिटात सोडवला. आणि त्याच्यानंतर भावार्थ आणि आळंदी विश्वस्त हे जे समीकरण झालं ते त्यांच्यामुळे झालं. अशा अनेक मंडळी आहेत, यांनी आम्हाला पदोपदी खूप मोठं सहकार्य करून दिलं. कुलकर्णी सर आज इथे बसलेत, खूप मोठं काम ते करतायत. आणि इथून पुढे सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट्स हाती घेणार आहोत. त्यासाठी टेम्पल मॅनेजमेंटचं एक प्रोजेक्ट आम्ही हाती गेलो. आत्ताच मी ते जाहीर करतो सगळ्यांच्या साक्षीने, आणि ते कुलकर्णी सरांच्या माध्यमातून इथे होणार आहे. त्यामुळे आपण मला ही संधी दिली आणि माझे विचार तरी न्यूनते पुरते अधिकही सरते करुणी घेयावे हे तुमते विनवतो असे. या न्यायाने मी जर का काही जास्त बोललो असेल तर ते आपल्या बुद्धीने कमी करून घ्या. मी कमी बोललो असेल तर आपल्या ज्ञानाने ते जास्त करून घ्या. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही आडवं तिडवं बोलणं झालं असेल, काही वेगळं बोलणं झालं असेल तर त्याच्यासाठी क्षमा करा. एवढीच प्रार्थना माऊलींच्या चरणी करतो, पंढरनाथाच्या चरणी करतो, तुकोबारायांच्या चरणी करतो, समग्र संत परंपरेच्या चरणी करतो. आणि जाताना एवढंच सांगतो, एक तरी ओवी अनुभवावी.